तो एकटा निघून गेला. ये भाई. तर नमस्कार मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण जाणार आहेत कॉलेज. तर आता चला रेडी होऊया. रेडी झाल्यानंतर भेटतो तुम्हाला. काही मागे असा मेसी सामान पडलं आहे, तो थोडा आवरू आणि बस कॉलेजसाठी जायला रेडी होऊ. आणि असं पण आता थोडं पावसाचं वातावरण टाईट आहे, त्याच्यामुळे बघू आपण सांभाळून जाऊ. छत्री वगैरे आहे. आज अनुराग भाईंनी नेली मी छत्री. आज जाऊ कॉलेज मस्त. आणि तुम्हाला पण दाखवतो कॉलेजचा सीन काय चालू काय नाही. कोर्स रजिस्ट्रेशन तर अजून झालेलं नाही आहे, त्याच सिलसिल्यामध्ये आपल्याला जायचं आहे कॉलेज. तो बाहेर चलो रेडी. तर मस्त रेडी वगैरे केला मी, तुम्ही पाहू शकता मागे. आता आपण जाऊ स्वतः रेडी व्हायला, म्हणजे जायचं मला कॉलेजला. तर आता रेडी होतो. तर मित्रांनो झालं आहे आता रेडी. आता आपण जाऊ मस्त जेवण करू आणि मग त्यानंतर निघू कॉलेजसाठी. कॉलेजला तर अजून जायला वेळ आहे खूप, पण मग त्याआधी आपण जेवण वगैरे करू व्यवस्थित आरामशीर. आणि आता बाहेर तर बघू, थोडा वगैरे पाऊस चालूच आहे, पण छत्री वगैरे असल्यामुळे आपण सुरक्षित कॉलेजला जाऊ. फक्त रस्त्यामध्ये काहीच अडथळे नको यायला. चलो जाते कॉलेज, जो होगा देखा जाएगा रास्ते में. फक्त जास्त पाऊस नको यायला, म्हणजे वापस पण यायचं आहे कॉलेजमधून. तर आता आपण जाऊ आधी जेवणाला. जेवण करून मग निघू आपण डायरेक्ट कॉलेजकडे. रेडी टू इट. चला जाऊ. आणि ते काय माझा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करायचा आहे मला. बघू झालाच तर ठीक आहे आज, नाहीतर वापस यावं लागेल. पण आज शक्यता होऊन जायला पाहिजे, कारण की जर झाला नाही तर मग खूप मोठा इश्यू येतो. माझाच नाही तर अजून खूप साऱ्या असा मुलांचा इश्यू येतो. बघू आता जाऊ आणि काय नाही ते तुम्हाला दाखवतो. तर आलं आता कॉलेजमध्ये. आता आपण बघू साहिलची वाट. साहिल येतो आहे, माझा मित्र आहे. देन तो आल्यानंतर मग आपण आपल्या एक्झाम सेलमध्ये जाऊ. एक्झाम सेलमध्ये जाऊ आणि आपलं काम करून निघून जाऊ. याचं काम कसं काय रे पृथ्व्या? एवढे लोक उभे आणि एका कामासाठी आता कसं काय याचं काम? आपल्याला त्याच्याकडे काम आहे, तो आत बसला त्याच्याकडे. झालं का? चेक कर. झालं? चेक कर ना. तेच घरी जायचं आहे बस. आता निघू. पोरं एकदम मजेत आहे. चला जाऊ आता घरी. एकच छत्री आहे, 4 जण पोर. आता एकच काय जाता काय मी यांच्या आळकाळा होता बिचाऱ्यांचा. तो एकटा निघून गेला. ये भाई एकट्याला सोडलं भाई. सांगायली आहे धरून आणला भाई.
बुटांचे हाल पाहू शकता तुम्ही. जस्ट आलो स्टेशनवर. बापरे, बांद्रा ईस्टचे हाल आहेत आणि इकडे ट्रॅव्हल करणाऱ्यांचे जास्त हाल आहेत. स्टुडंट लाईफ आहे भाई, स्टुडंट लाईफ. ठीक आहे, जातो आता रूमवर. पटकन रेल्वे पकडतो लोकल, देन रूमवर गेल्यावर भेटू. चलो भाई, खाते अभी रगड़ा. हाँ चटनी दे दो. कांदा वगैरह है. ये कांदा खत्म हो गया. रेडी टू ईट. तर मित्रांनो, जस्ट आता कॉलेजवरून आलो आणि बसलो तुमच्यासमोर. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला. तर बघा, माझ्या गावामध्ये एक अशी खूप मोठी घटना घडली आहे जी मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. काल रात्रीपासून खूप असा मुसळधार पाऊस पडल्यामुळे आमच्या गावात शिंदाड व वडगावकडे राजुरी या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली व त्या अतिवृष्टीमुळे आमच्या गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महापूर आला आणि त्या महापुरामध्ये तब्बल अंदाजे 400 ते 500 गुरं वाहून गेली आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. काही घरांमधला सामान वाहून गेला. तर खूप ठिकाणी शेतीमालाचं नुकसान पण झालं. शेतीत वापरणारे अवजारं वगैरे सगळं वाहून गेलं. इतकं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आमच्या गावामध्ये. आणि या सगळ्या परिस्थितीकडे बघितल्यानंतर खरंच वाटतंय की ही खूप अशी वाईट परिस्थिती. यामध्ये खूप बघा ना, 400 ते 500 गुरं मृत पावणं किंवा वाहून जाणं. या प्रसंगाला बघितल्यानंतर तर खूप असं वाटतंय की खूप ही गोष्ट खूप वाईट झाली आहे. माझं सांगणं तर एकच आहे, या सगळ्या शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना या महासंकटातून बाहेर पडायला आपण सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे. आणि एक विनंती देखील करतो, या निसर्गाचं भान ठेवत जा आणि या निसर्गाला लक्षात ठेवून, भान ठेवून आपण आपल्या पुढच्या पिढींसाठी काहीतरी चांगलं करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेस किंवा जेणेकरून तुम्हाला भविष्यात ह्या गोष्टींचा परत सामना करायला लागणार नाही. याची तुम्ही आतापासून काळजी घ्या आणि निसर्ग हा बदलत चालला आहे याची पण काळजी घ्या. इथेच संपवतोय. आणि तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की आता आपण जस्ट सुरुवात केली आहे. नवीन नवीन ब्लॉग अजून येण्याचे बाकी आहेत आणि आपण डेली ब्लॉगिंग करणार आहोत. तर तुम्ही या चॅनलला बनवून राहा. आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप ग्रो अप करू आणि व्यवस्थित एकदम तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने कंटेंट डिलिव्हर करू. तुम्हाला जे ठिकाण बघायचे मुंबईमध्ये की असं वाटतं की मी तिथे जाऊन एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि तुम्हाला दाखवलं पाहिजे तर कमेंट